नमस्कार. 3 तारखेच्या चालू घडामोडीमध्ये बघूयात पहिला प्रश्नाचा. अलीकडेच ऑन्कोसिरोसिस हा काय आहे? तर डोळ्याचा रोग आहे. ऑन्कोसिरोसिस ह्यालाच काय म्हणतो? ब्लाइंडनेस म्हणतो आपण. ब्लाइंडनेस ह्यालाच काय म्हणतात? रिव्हर ब्लाइंडनेस म्हणतात. ऑन्कोसिरोसिस हा का महत्त्वाचा आहे? कारण की ह्याला संपवणारा आफ्रिका खंडातला पहिला फर्स्ट कंट्री आहे. कोण आहे हा कंट्री आहे? आणि कोण आहे हा? हा नायजर आहे. एवढंच लक्षात ठेवा, नायजर. आणि जगातला किती आहे? 5व्या नंबरचा आहे. जगातला किती आहे? 5व्या नंबरचा आहे. कोण? ऑन्कोसिरोसिस. ह्यानं काय होतं? ब्लाइंडनेस होतो. बरोबर. डोळ्याचा रुग्ण आहे तो. ट्रान्सपॅसिफिक पार्टनरमध्ये आता युरोपियन राष्ट्र कोणतं? UK लंडन झालेलं. झाकीर हुसेन ह्यांचा संबंध कशाचे आहे? तबलावादक आहेत. तबला. नुकतीच रायसिना मिडल ईस्ट कॉन्फरन्स 2025 कुठं झालेली आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. रायसिना डायलॉग कुठं चालू झाला होता पाठीमागच्या वर्षी? रायसिना डायलॉग हा कुठं चालू झाला होता? हा दिल्लीला चालू झाला होता. आता काय झालेलं आहे? मिडल ईस्टची बैठक चालू झालेली आहे. कॉन्फरन्स चालू झालेला आहे 2025चा. मिडल ईस्ट कॉन्फरन्स कुठं चालू झालेली आहे? ही UAE चालू झालेली आहे. याचं आयोजन कोणी केलेलं आहे? आयोजन केलेलं आहे आपले एक्सटर्नल मिनिस्ट्री UAE गव्हर्नमेंट प्लस ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन. आणि चीफ गेस्ट कोण आहेत तिथले? चीफ गेस्ट कोण आहेत? S जयशंकर. एवढंच लक्षात ठेवा. कुठं चालू झालेलं आहे? अबुधाबी म्हणजेच कुठं? UAE. नुकतेच लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे 129व्या घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? हे कशाचे आहे? वन नेशन वन इलेक्शन. बरोबर. अलीकडेच 2024चे सालचे मुस्तफा अली ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे? मुंबईने जिंकलेली आहे. मुंबईने जिंकलेली आहे. पुन्हा नुकता जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग 2025 तो कधी साजरा करण्यात आला? हे डायरेक्टच लक्षात ठेवा. हा 30 जानेवारीला केला जातो. उष्णकटिबंधीय म्हणजे काय? हे 23.5 नॉर्थ आणि 23.5 साऊथला जे आपले हे अक्षरवृत्त असतात ना, मध्ये जो पार्ट येतो त्याला काय म्हणतात? उष्णकटिबंधीय म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. बरोबर. उष्णकटिबंधीय झालं. पुढला प्रश्न बघू. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या ॲडमिरल कप सेलिंग रेगाट कोण जिंकलेलं आहे? रूस जिंकलेलं आहे. ॲडमिरल कप सेलिंग रेगाटाचं सर्वेक्षण जहाज प्रकल्पाचे दुसरे जहाज INS संचालकाच्या कारण पहिलं सर्वेक्षण जहाज 2 आहेत. पहिलं कोणतं आहे? संध्या 1 आहे. दुसरं कोणतं आहे? INS निर्देशांक. 2च लक्षात ठेवा. INS निर्देशांक. 2च नाव लक्षात असू द्या. अलीकडे एलॉन मस्कने एक्स मनी या डिजिटल वॉलेटसाठी कोणाशी करार केलेला आहे? लिंडा याक्रिनो. हे कशाचे आहेत? एक्स ट्विटरचे CEO कोण आहेत? लिंडा याक्रिनो यांनी घोषणा केलेली आहे आता. लिंडा याक्रिनो ह्याने काय चालू केलेलं आहे? एक्स मनी म्हणजे ट्विटरवरून तुम्ही मनी पण आता ट्रान्सफर करू शकता. जसं की फोनपेसारखं, व्हॉट्सअपसारखं ट्विटरवरून मनी पण ट्रान्सफर. ट्विटर म्हणजेच काय? एक्सवरून मनी ट्रान्सफर करू शकता. CEO कोण आहेत? लिंडा याक्रिनो यांनी घोषणा केलेली आहे. यांनी कोणासोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे? हे करण्यासाठी डिजिटल वॉलेट चालू करण्यासाठी विजासोबत ॲग्रीमेंट केलेलं आहे. विजा. एवढंच लक्षात ठेवायचं काम. T20मध्ये जगातील लगत हॅट्रिक घेणारा कोणता? पेट कमिन्स. भारतात पहिला ऑलिम्पिक अभ्यास संशोधन केंद्राचे उद्घाटन कुठं? गुजरातमध्ये चालू झालेलं आहे. गुजरात. नुकतेच महाकुंभ चेंगराचेंगरीत न्यायाधीशाचा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेला आहे? आता अमावस्या होती माहीत आहे किती तारखेला? 29 जानेवारी. आणि किती चेंगराचेंगरी झाली म्हणतात? 30 जण झाले म्हणतात. पण आयोग स्थापन केलेला आहे कशासाठी? कशासाठी स्थापन केलेला आहे? जे चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये दोषी कोण हे ठरवण्यासाठी आयोग स्थापन केला आहे. तो कोणाच्या अध्यक्षतेखाली चालू केलेला आहे? हर्षकुमार. अलाहाबाद कोर्टाचे जस्टिस होते ते. जस्टिस कोण आहेत? हर्षकुमार. एवढंच लक्षात ठेवा. अलाहाबाद कोर्टाचे जस्टिस हर्षकुमार. 2 ह्याच्यातले एक सरकार करून आहे DK गुप्ता आणि अजून एक आहे. 2 जण आहेत. एक सरकार आणि एक पोलीस करून आहेत. 3 मेंबर आहेत. किती मेंबर्स आहेत? 3 मेंबर्सची कमिटी स्थापन केलेली आहे. एवढंच लक्षात ठेवा. आयोग स्थापन केलेला कोणाच्या? हर्षकुमार यांच्या. नुकत्याच फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा कुणाला भेटलेला आहे सांगा? ब्रिटिश सुरक्षा परिषदेकडून प्रतिष्ठित स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार कुणाला देण्याला राम मंदिराला दिलेला आहे? कशासाठी? सिक्युरिटीसाठी दिला जातो. जागतिक पुस्तक मेळाव्याचा केंद्रबिंदू म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे? आता पुस्तक मेळावा चालू झालेला आहे.
कसला? जागतिक पुस्तक मेळावा. पुस्तक मेळावा त्याचं कुठं आयोजन केलेलं आहे? 91 फेब्रुवारीमध्ये. कुठं चालू केलेलं आहे? भारत मंडपम कुठं? भारत मंडपम दिल्लीला चालू केलेलं आहे. कोणी आयोजन केलेलं आहे? नॅशनल बुक ट्रस्टनं आयोजन केलेलं आहे. बुक ट्रस्ट. आणि इथं फोकस कंट्री कोणता आहे आपला? फोकस रूस आहे. फोकस कंट्री कोणता आहे? रूस आहे. एवढंच लक्षात ठेवा. फोकस कंट्री कोण आहे? रशिया. आणि थीम काय आहे ह्याची? थीम काय विचारले? तर रिपब्लिक @75 ही थीम आहे. पुढे लक्षात ठेवा. रिपब्लिक @75. अलीकडेच इंग्रजी घराण्यातील साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला भेटलेला आहे? ईस्टर इंड कोरला भेटलेला आहे. ईस्टर इंड कोर कुठले आहे ते सांगा. 1 जानेवारीपासून बिग मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. कुठं केलेला आहे? इंदोरमध्ये केलेला. आर्थिक सर्वेक्षण 2024-25मध्ये आर्थिक वर्ष 2025साठी वास्तविक GDP किती टक्केवारीचा अंदाज लावलेला आहे? GDPचं लक्षात ठेवा. 2023-24 हे डायरेक्टच क्वेश्चन. आता काय झालेलं आहे? आपलं बजेट सेशन चालू आहे. बजेट सेशन किती आहे हे? तर 2023-24साठी GDP ग्रोथ रेट किती होती? 2024-25साठी आणि 25-26साठी. 25-26 तर इथे किती होते? 8.2 होते. इथे किती आहे? 6.4 आहे. आणि इथे किती आहे? 6.3. डायरेक्ट लक्षात हे आकडे असू द्या. GDP ग्रोथ रेट किती आहे आता? कितीचा विचारलं? 2024-25चा विचारलं. 2024-25चा किती? 6.4. 25-26चा 6.3. भारत आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाच्या जवानाने अलीकडे सॉफ्टटेक हा संयुक्त सागरी सराव कुठे चालू केलेला आहे? हा कोचीमध्ये चालू केलेला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या नुकतेच प्रसिद्ध केलेल्या गो टू ग्लोबल डेस्टिनेशन फॉर 2025 कोणाचा समावेश केलेला आहे? मध्य प्रदेश. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या म्हणजे हे काय म्हणतात? निवृत्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची परवानगी कोणत्या कलमाखाली दिली आहे? आता काय झालेलं आहे? आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी काय म्हणलेलं आहे? प्रत्येक उच्च न्यायालयात 3 ते 5 काय असतील? निवृत्त न्यायाधीश अपॉइंट केले जाते. निवृत्त न्यायाधीश. कारण की कामाचा लोड वाढला आहे. कामाच्या लोडामुळं. तर हे कोणत्या कलमांतर केलं जातं? हे 224 कलमांतर्गत हे केलं जातं, अपॉइंट केलं जातं. आता निवृत्त न्यायाधीश सगळ्यांनाच माहीत आहे. ह्यांची अपॉइंटमेंट कोण करतात? CJI करतात. पण कुणाच्या? राष्ट्रपतीची परवानगी घेऊन. तर ह्यांचं मानधन कोण ठरवतं? ह्यांचं मानधन असतं राष्ट्रपती ठरवतात. बरोबर. प्रजासत्ताक दिन परेड 2025साठी थीम कोणती निवडली होती? प्रजासत्ताक दिन कोणती होती? स्वर्णिम भारत विरासत आणि विकास. वाईल्ड बाल्डिगल हा राष्ट्रीय पक्ष कोणी घोषित केलेला आहे? USA केलेला आहे. नुकतेच हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे? आता बघा, ह्या पाईपला काय म्हणतात? कोणत्या ग्रेडचा पाईप असतो? APZX 65 हा या ग्रेडचा पाईप असतो. कशासाठी? हायड्रोजन वाहतूक करण्यासाठी. पण हा कसा असतो? हाय प्रेशर कंट्रोल करणारा पाईप असतो. हाय प्रेशर हे लागतं, हे करतो. हाय प्रेशरला पण हा पाईप चालतो. हाय प्रेशर असतो हायड्रोजन वाहतूकमध्ये. तर कोणी बनवलेलं आहे? टाटा स्टीलनं बनवलेलं आहे. हे काय करणार आहे? फर्स्ट कंपनी बनलेली आहे भारतात. कोणत्या कंपनीचं आहे? कोणत्या ग्रेडचं आहे? APZX. म्हणजे कसा? अंडर हाय प्रेशर वर्क करतो हा. कशासाठी? हायड्रोजनच्या वाहतुकीसाठी केलेला आहे. 2025मध्ये महिला कबड्डी वर्ल्ड कप कुठं होणार आहे? राजगीरमध्ये होणार आहे. राजगीर कुठं? बिहारमध्ये. अलीकडे चर्चा हनुका उत्सव कशाशी संबंधित आहे? हनुका यहुदीशी संबंधित आहे. यहुदी. अलीकडेच ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते? आता काय केलेलं आहे? बिहारने ग्रामीण क्रिकेट लीग चालू केलेलं आहे. ग्रामीण क्रिकेट लीग. आता ह्याच्यात वय येईल ग्रामीण लीग. तर किती? 13 ते 23 वर्ष लक्षात ठेवायचं. प्रत्येक जिल्ह्यात ह्या मॅच होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मॅच होणार आहेत. एवढं एक लक्षात ठेवा. कुठं चालू केलेलं आहे? बिहारमध्ये चालू केलेलं आहे. अलीकडेच जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर कॉम्प्युटरचं अनावरण कुठे केलेलं आहे? एवढं सांगा. RBIने 8 सदस्यीय पॅनल कोणाच्या अध्यक्षतेखाली आर्थिक क्षेत्रात याच्या जबाबदार वापरासाठी रूपरेखा तयार करणार? पुष्पक भट्टाचार्य. हे कुठले आहेत? IITचे बाबा हे आहेत, प्रोफेसर आहेत, पुष्पक भट्टाचार्य. यांच्या अंडर काय केलेलं आहे? कमिटी स्थापन केलेली आहे. कशाचा? AIचा वापर कशासाठी? आर्थिक क्षेत्रामध्ये. चला तर, धन्यवाद.